वळूया पुढील बातम्यांकडे। मुंबई उच्च न्यायालयाची ही इमारत बॉम्बे बार असोसिएशन आणि इथल्या सहकाऱ्यांनी घडवलं। बॉम्बे बार असोसिएशन ही संस्था कुटुंबासारखी आहे। या संस्थेच्या पाठिंब्याशिवाय आज या पदावर असू शकलो नसतो, असे गौरवोद्गार भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काढले। ही वकील संघटना म्हणजे न्यायव्यवस्थेला विचारवंत देणारी मातृसंस्था आहे, असं ते म्हणाले। न्यायमूर्ती भूषण गवई यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल बॉम्बे बार असोसिएशनच्या वतीनं सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे तसंच वरिष्ठ वकील उपस्थित होते। आज सत्कार झालेल्या न्यायालयातच लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केलेली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही गर्जना आजही आपल्याला प्रेरणा देते, असं सांगत न्यायमूर्ती श्री गवई यांनी आजपर्यंतचा प्रवास उलगडला। संविधान हेच आमचं अंतिम मार्गदर्शक तत्व आहे आणि न्यायाधीश म्हणून आमची जबाबदारी केवळ अधिकार वापरण्याची नाही तर कर्तव्य बजावण्याचीही आहे। रिक्त न्यायाधीश पदं भरली गेली तर प्रलंबित खटल्यांवर नियंत्रण येईल, यासाठी आम्ही नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणत आहोत, असं ते म्हणाले। न्यायमूर्ती श्री गवई यांची विधी आणि संविधानातील जाण, विनम्रता आणि कायद्याचा अभ्यास यांचं उदाहरण देशभरातील न्यायाधीशांसाठी आदर्श आहे। नागपूरमधील न्यायालयातून सुरू झालेली न्यायमूर्ती गवई यांची कारकीर्द ही मेहनत, प्रामाणिकपणा आणि मूल्यनिष्ठा यांचं प्रतीक आहे, असं सरन्यायाधीश गवई यांचं कौतुक करताना म्हणाले।